नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार सुधीर गाडगीळ, पृथ्वीराज पाटील हे सारे मिळून सांगलीला स्मार्ट सिटी करतील आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला पाठबळ देतील असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत व्यक्त केला आहे। काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा मुंबई सह्याद्री निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजप पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश झाला। यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलत होते। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आदींसह भाजपाचे नेते उपस्थित होते। रवींद्र चव्हाण म्हणाले, पृथ्वीराज पाटील हे विकासाचा ध्यास घेऊन सातत्यपूर्ण काम करत आलेले आहेत। सहकार क्षेत्रातील काम लक्षवेधी पाहिलेली आहेत। त्यांनी भाजपवर विश्वास ठेवला, त्यांचे नक्की भले होणार आहे। तुमच्या विश्वासाला आम्ही अजिबात तडा जाऊ देणार नाही असा विश्वास चव्हाण यांनी पृथ्वीराज पाटलांना दिला आहे। आणि यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, समित कदम पाटील यांच्या विचारांचा कर्तृत्वाचा वारसा पृथ्वीराज पाटील चालवत आहे। ते मनाने कधीच भाजपचे झाले होते, आज त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली, त्यांचे विकासाबाबतचे ध्येय स्पष्ट केले आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बळ देण्याचा शब्द दिला आहे। आणि यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख, आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, संग्राम थोपटे आदी उपस्थित होते। पाटील यांनी शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन रवींद्र चव्हाण यांचा सत्कार केला।